आज आपल्यासमोर शिवसेनेचे सचिव आणि मुख्य प्रवर्तक किरण पावसकर आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सर, मला हे सांगा की काल उद्धव ठाकरे यांनी वचननामा जो सादर केला, आपलं काय मत आहे त्याबद्दल? मी एक स्पष्ट सांगितलं आहे, उभाटा ग्रुपचा हा जो वचननामा आला आहे, हा वचननामा नाही आहे, तर हा सोनिया गांधी आणि राहुल गांधींकडे दिलेला माफीनामा आहे. कारण त्याच्यासाठी मातोश्रीच्या बंगल्यात राहायचं, मातोश्री हे नाव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं आहे. मातोश्री ओळखली जाते बाळासाहेबांमुळे, आणि त्याच मातोश्रीने निघून हा चारी माणसं जेव्हा मतदानाला जातील तेव्हा हे काँग्रेसला मतदान करणार आहेत. त्याच्यामुळे हे जे काही उरलेले शिवसैनिक, शिल्लक शिवसेना जी काय असेल, त्या शिवसैनिकांना तरी हे आवडेल का की ज्या बाळासाहेबांनी उभं आयुष्य आपलं काँग्रेसच्या विरोधात काढलं आणि प्रखर विरोध करून काढलं, त्यांनाच तुम्ही आता मतदान करावं तुम्हाला लागणार, हे तुम्हाला चालेल का? आणि या वचननाम्यामध्ये उभाटाने बाळासाहेबांचं नाव दिलं नाही, त्याच्यामध्ये सावरकरांचं नाव घेतलं नाही, तुम्ही हिंदुत्वावर काहीच बोललं नाही. आणि कसं काय बाळासाहेबांचा तुम्ही फोटो लावताय मग, आणि काय शिवसेना म्हणून सांगताय? हा माफी म्हणून म्हणालो, हा माफीनामा आहे राहुल गांधींसाठी. काही नेत्यांचं असं म्हणणं आहे, काही उभाटा गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे की सत्तरच्या इमर्जन्सीमध्ये देखील बाळासाहेबांनी इंदिरा गांधीजींना सपोर्ट केला होता, तर आता परिस्थितीनुसार बदलायला पाहिजे, त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी त्यांना सपोर्ट केलेला आहे. त्यावेळचे कदाचित साक्षीदार जे कोण सांगतायत मला माहिती नाही, पण कैलासवासी दत्ताजी साळवी आणि बाळासाहेब हे दोघे एअरपोर्टला भेटायला गेले होते इंदिरा गांधींना. कारण मी दत्ताजी साळवींबरोबर तेव्हा काम केले. दत्ताजी साळवींनी हा किस्सा सांगितला तेव्हा मी स्वतः त्यांच्याकडनं ऐकलेला आहे. आम्ही गेलो, त्यांच्याशी बोललो. त्यांनी जेव्हा त्यांना सपोर्ट करण्यासाठी गेलेले नव्हते, आपली भूमिका त्यांनी मांडली होती मुंबईविषयीची. मुंबई आर्थिक राजधानी आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ही मुंबई ठप्प झाली तर देश ठप्प होईल हे सांगण्यासाठी बाळासाहेब गेले होते. इमर्जन्सीमध्ये त्यांनी इमर्जन्सीला सपोर्ट केला होता बाळासाहेबांनी. इमर्जन्सीला सपोर्ट करण्याव्यतिरिक्त इमर्जन्सीच्या अगोदर बाळासाहेब ठाकरेंची सुटका झाली होती. 90 दिवसाच्या अगोदर ते आतमध्ये होते, आणि बाळासाहेबांना जेव्हा सांगितलं होतं की मुंबई शांत ठेवा, ती शांत ठेवली होती त्यांनी. त्याच्यामुळे हे जे काही चालले आहेत हे आता त्यांना जिंकून आणायला चालले आहेत. सावरकरांविषयी जर तुम्हाला बाळासाहेबांचे हे विचार वाटतात, तर मग राहुल गांधींना सांगा ना सावरकरांविषयी माफी तरी माग म्हणून. का माफी मागत नाही? ते माफी मागायला तयार नाहीत सावरकरांविषयी, आणि तुम्ही त्यांना सपोर्ट करायला चाललाय. अरे वा. दुसरा, युतीमध्ये जो बनबनाव चालू आहे, काही सीटमध्ये अजूनही काय निर्णय होत नाही, जसं दक्षिण मुंबई, अजूनही ते दावा शिवसेनेचा देखील आहे, BJPचा देखील आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, 3 पक्ष एकत्रित येऊन काम करत आहेत, सरकारमध्ये आहेत. राष्ट्रवादी आहे, भाजपा आहे, आणि शिवसेना शिंदेसाहेब आहेत. प्रत्येकाला वाटत असतं की माझा पक्ष मला जास्त जागा मिळाव्यात, माझा पक्ष वाढावा, माझ्या पदाधिकाऱ्यांना आणि इतर लोकांना काही देता यावं. हा प्रत्येकजण प्रयत्न करणार आहे. शेवटच्या क्षणी डिक्लेअर होईपर्यंत आपण आपल्या उमेदवारांना ही सीट द्या, हा प्रयत्न करणं भाग आहे, जे शिंदेसाहेब पण आजही करत आहेत, आणि करणं गरजेचं आहे. दुसरा एक प्रश्न, पंकजा मुंडेने आज स्टेटमेंट दिलेली आहे की नाशिकची जी जागा आहे, त्या नाशिकच्या जागेवर देखील त्यांनी दावा टाकलेला, भुजबळ देखील तिकडून NCP तिकडे दावा करते. कसे बघता तुम्ही? तिने दावा केला आहे, पण त्याच्यासाठी त्यांनी जे ग्राउंड दिलं आहे, OBCची मतंही जास्त नाशिकमध्ये आहेत. माझ्या बहिणीला दिलं त्याचा फायदा होऊ शकेल, पण मला वाटतं त्याच्यावर भुजबळ साहेबांनी चांगलं उत्तर दिलं आहे. तुम्ही सध्या उभे आहात, तिकडे लक्ष द्या आणि ती सीट निवडून आणा, नाशिकमध्ये आम्ही भरपूर जण सांभाळू, असं त्यांनी चांगलं उत्तर दिलं आहे. दुसरा एक प्रश्न आहे, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये नारायण राणेंच्या पोस्टरवर किंवा होल्डिंगवर बाळासाहेब आणि दिगेन साहेबांचा फोटो नाही, तर बहुतेक शिवसैनिक तिकडे नाराज आहेत व प्रचारात थंडवलेला आहे. थंडवलेला शिवसैनिक नाही आहे, नाराज आहे असं कोकणातले नाही आहे. कारण उद्देश सगळ्यांचा एकच आहे. तिकडचा असलेला जो पाठवला आहे खासदार यापूर्वी, त्याला काही करा आणि घरात बसवा पहिलं, ही एक सगळ्यांची स्पष्ट भूमिका आहे. आणि जेव्हा होर्डिंग आणि पोस्टर्स गेलेत, काही सेंट्रली गेलेलं आहे मटेरियल जातं, ते काही राज्याकडनं इकडनं गेलेलं आहे, काही स्वतःही उमेदवारांनी बनवलेलं आहे. पण नारायण राणे यांच्याविषयी मी एवढं आपल्याला स्पष्ट सांगेन, नारायण राणेंना आम्ही जेव्हा चर्चेला बसतो तेव्हा
किंवा सार्वजनिक स्वरूपामध्ये जेव्हा ते भाषण करतात तेव्हा हे म्हणाले, जर बाळासाहेबांबरोबर मी काम केलं नसतं आणि बाळासाहेबांनी मला मोठं केलं नसतं तर आज एवढ्या मोठ्या पदावर ते जाऊ शकले नसते. याची जाणीव असलेले एक शिवसैनिक आहे. त्यांच्या हातून हे मुद्दाम पर्पजली की त्यांच्याबरोबर असलेले कोणी अशी चूक करणार नाही. ही चूक घडली असेल पण ती सुधारली जाईल. मग ते तुम्ही तिथले नाराज जे शिवसैनिक आहेत त्यांना काय समजावण्याचा प्रयत्न वगैरे काय करणार? आपल्या सगळ्यांना, मी तिकडच्या सर्व शिवसैनिकांना एवढं सांगेन, बाळासाहेबांचा फोटो आणि दिघेसाहेबांचा फोटो जाणीवपूर्वक कोणीही तिकडचा डावललेला नाही. राणेसाहेब ते डावलणारही नाहीत आणि ते डावलायला देणारही नाहीत. त्याच्यामुळे जे जे शिवसैनिक आहेत, जे शिंदेसाहेबांनी मला दिलं, हा उमेदवार आपल्या सर्वानुमते दिलेला आहे. आपल्याला मत राणेसाहेबांच्या नावावर जरी द्यायचं असेल तर हे मत आपलं पोचलं पाहिजे मोदी साहेबांपर्यंत. त्यामुळे सर्वांनी मिळून राणेसाहेबांना मोठ्या संख्येने खासदार करून तिकडे पाठवा, हे मी सर्व शिवसैनिकांना सांगेन. कोकणामध्ये राज ठाकरे सुद्धा सभा घेणाऱ्या नारायण राणेंसाठी कसे बघतात? नक्की चांगलंच आहे. खरं प्रेम आहे ते. त्यांनी सांगितलं की जो विकास चालू आहे, समजा असं आपण पकडून चाला की मागच्या 10 वर्षात जो विकास त्यांनी घडवला आहे, लाखो किलोमीटरचे रस्ते तयार केलेत, तुम्हाला बाकीच्या घरकुल योजना दिल्यात, महिलांसाठी योजना दिल्यात, गॅसची सबसिडी दिली आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्यांनी 10 वर्षात दिल्या आहे त्याचा हिशोब कोण मागतायत? जे 60 वर्ष अगोदर राज्य करत होते ते. तुम्ही 60 वर्षामध्ये जाहीरनामे, वचननामे, मॅनिफेस्टो ज्यांनी काढलेत, कारण काही महान नेते आहेत आपल्याकडे की मी 50 वर्ष कुठच्या तरी सभागृहात राहिलो आहे, मी 60 वर्ष सभागृहात राहिलो आहे. अरे 50-60 वर्ष तुम्ही जर सभागृहात राहिलात तर तुमच्या जाहीरनाम्याने, वचननाम्यात त्याच गोष्टी कशा काय? शेतकरी, विद्यार्थी, महिला कधी देणार हा सन्मान? म्हणजे तुम्ही 50 वर्ष राहिल्यात सभागृहात, लोकांपर्यंत का आलेलं नाही हे मान्य करावं लागेल. आणि मागच्या 10 वर्षामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांनी हे तुम्हाला दाखवून दिलं आहे की देश कसा चालवला जातो. 370 कलम हटवण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागल्या. राम मंदिर बांधण्यासाठी 500 वर्ष तुम्हाला का लागली, त्याच्यानंतर मंदिर बांधलं गेलं आहे. ह्या त्यांनी अशा गोष्टी केल्यात. बाकीच्या गोष्टी मी संरक्षणाच्या ओपन अशा बोलून फायदा नाही, पण एक जी दहशत, ज्या इतर देशांमध्ये एक दहशत निर्माण व्हावी लागते, भारत पण एक शक्तिमान आहे म्हणून ती त्यांनी तयार केली. हे यांना जे 50-60 वर्षात जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं आहे. धन्यवाद आमच्याजवळ संवाद केल्याबद्दल. हे होते किरण पावसकर, शिवसेनेचे सचिव व मुख्य प्रवक्ते. मुंबईहून संजीव जाधव, कॅमेरामन संदीप फर्मासह. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.